बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। गोदावरीच्या पुरामुळे पाण्यामुळे 4 एकर कापसाचं पीक वाहून गेलंय। दिवाळीनंतर मुलीचं लग्न आहे आणि त्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडलेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, पाहूयात। तालुक्यातील तेलसमुख या गावाच्या शिवारामध्ये आहे। या ठिकाणी पाहिले शेतकऱ्यांचे संपूर्ण 4 एकर त्यांनी कापसाची लागवड केली होती। मात्र ते आज पाहिले ते आज चौथा दिवस आहे। आधुनिक शेतामध्ये पाहिले ते गुडघ्यात पाणी आहे, चिखल आहे आणि संपूर्ण पाहिले आता हे कापसाचे पीक आहे। ह्या कापसाच्या पिकाला कमी कमी 70 ते 80 बोंड लागले तर पण हे संपूर्ण आता हे पिकं उद्ध्वस्त होऊन गेलेले आहे आणि त्यामुळे शेतकरी आता हवालीन झालेला आहे। त्याचा 1 ते 1.5 लाख रुपये त्यांनी खर्च केला होता आणि खर्च केला आणि आता 3 ते 4 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा होती। मात्र हे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे पाहिजे काय त्यांचा संसार उघड्यावर आहे। आम्हाला काय करायचं म्हणून कळना, आता फिकिरीत पडलो। काय करायचं आम्ही काय करायचं, सरकार सांगा आता। तात्काळ अशा शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी राजा करत आहे। कॅमेरा पर्सन विकास समाजमध्ये संभाजी मुंडे, परळी, बीड।